हा लिंबू उशिये खाली ठेव. कोण तुझा काय करू शकणार नाही. बांधून घातलेला असा. अण्णा नाईक असाय मी. अण्णा नाईक. अरे काल होच अण्णा थरथर कापा होतो. हात पाय नुसते थरथरा होते. त्याचा कळा नव्हतं काय करता काय बोलता. शेवटाक मी घरापर्यंत गेलोय. एक लिंबू दिल्या उशाखाली ठेव. झोपलो अचात. रघु कमाल आहे हा तुझी. असं जर उशाखाली लिंबू ठेवून झोप लागली असती ना तर अण्णासारख्या माणसांनी लिंबाच्या गोणी विकत आणल्या असत्या. एक एक जालीम उपाय असतात ना तुझे. गुण येवो न येवो विश्वास नक्की बसणार. नेने तो बघता. रघु अण्णा येतोय हा. मी इथं नसलेलाच बरा. हा अरे अण्णा झोप कशी झाली. काय उपयोग झालेला नाही हा. काय सांगतस काय अण्णा. असोच उभं राहू. आत्ताच काय ता करतय. अण्णा नशीब समाज गळ्यापर्यंत पोचाक नाही. ह्याच्यामुळे ह्या लिंबामुळे वाचलंस. नाहीतर काय तुझा खरा नव्हता. या थांबणार कसा. तिचो बंदोबस्त करू पैसे खर्च लागात. काम हो कोया. हे तुझे अंगठी. 70% माझे. अंगठी माका होई. बर ठीक आहे. तुला चाय देऊ सुहा. घे बाय. हाय घे बाय. हे काय घे. काय पडला. काय नाही गो पेलो पडलो. उठा तुम्ही उठा बघूया आधी. अगो असं काय. उठा म्हणताय तर. थांब 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 तू नको गो बाय. मी उठते उठते मी उठा. उठते उठते ये उठते. हायसर बसा. बसते बसते. तुम्ही पण नाही. ओ काय नाही झालेला माका. वय काय नाही झालेला. मग तू डोक्या कपडो कित्याक बांधलास. ता काय नाही वाई शांत बसा. चाय देतोय बरा वाटत तुमका. रवान दे गो. घेवा गरम गरम जरा बरा वाटत. बस तू गॅस कमी कर. करते करते. कालच्या झोपलाच नाही ना. हा नाही गो झोपलं होतंय. आई तुमच्या डोळ्यावरनं कळता सगळं. हा आणि सकाळी सकाळी येऊन चुलीकडे बसलास. ता काय नाही. हा सगळी कामं मी करतोय आंबोळ. बसावे तर. अगो काय नाही झालेला माका. वाईट डोक्या दुखला तर किती काळजी करतस. आहे तुम्ही कित्याक स्वतः त्रास करून घेतास. तुमका काय झालं ना तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचा. गे बाय माझी ती. वाईट पेलो हातासून पडलो. किती काळजी करतस. किती जीवाक लावून घेतस. अगो माका काय नाही होचा. तुम्ही सगळे असस ना. तू दत्ता माधव छाया
अगो माझा भरलेला घर म्हणजे माझा वैभव हा. काय नाही होऊचं माका. आई माका कळता हो, पण तुम्ही पण स्वतःची काळजी घेऊक होईना. आता तुमका काय झाला तर आमका या घरातच राहूक नको. अगो भरल्या घरात किती कष्टी होतस. काय नाही होऊचं माका. या आधी कधी काय झाला नाही. पोरा लहान होती तेव्हा सगळा एकटीनंच निभावला ना. आता तुम्ही सगळे असास आणि माझो परमेश्वर असा. आई तरी पण हा, तुम्ही तुमची काळजी घे, बाकीचं राहू दे. हे बघ, नातवंड खेळवल्याशिवाय मी खय जाऊचंय नाही. एकदा ती घरात रांगाक खेळाक लागून दे, घराचा गोकुळ होऊ दे. मग हे बघ, हे पण सुधारतले. अगो बाप या माणसाचा असाच असता. हे बाय, माधवाक चाय देऊची होती. आई तुम्ही माहितीये बसा, मी देते चाय. आणि हा बघा, मी इल्यावर आंबोळे करतोय, तुम्ही करू नको हा. बरा गो, ऐकते मी तुझं, ऐकते. अगो सावकाश. होय. आई मी गेलंय हा. हा. माधव भाऊजी अरे चाय. छान होता. भाऊजीनो, हे कपडे हो, बॅग रिकामी करून ठेवत होतो. माझा बोलणं मनावर घेतलास ना. अगं नाही, मी बोलणं मनावर घेतच नाही. माणूस कधीतरी परिस्थितीमुळे वेळेमुळे एखादा शब्द बोलून जातो. आपण डोकं शांत ठेवायचं असतं. पण माधव भाऊजी, माझा बोलणं तुमच्या मनाक लागला ना. कशावरून? हो, मग ही बॅग कपडे आणि माझ्या तोंडातून काय निघालं असत ना तर मी माफी मागते तुमची. आणि आमचे हे म्हणतात ना तर पण खरा, माझा तोंड ना जरा फटकळच असा. अगं असं नाहीये काही. अहो नाही कसा, असं मी फटकळ. मी काय म्हणतोय, तुमका जाऊचा ना, तुम्ही जावा. नाहीतरी तुमका हैसर थांबवून काय होणार, ह्याचा रोजचा थांबणार हा काय. मी त्या पाटणकर बाईक लय समजावचा प्रयत्न केले, पण त्यांनी नाही ऐकला नाही माझा. अण्णा तर काय सांगण्याच्या पलीकडेच गेलेली असत. ह्या सगळा असाच चालू राहील त्याला. तुम्ही आपले जावा, उगाच तुमच्या नोकरी धंद्यावर परिणाम नको. अगं कसा जाऊ? हे सगळं एक वेळ कळलं नसतं ना तर गेलंही असतो. पण आता आईची काळजी वाटते ग. तिचं कसं होईल? आजपर्यंत अण्णांनी प्रकरणं केली ती सगळी बाहेर. आईनी ती कधी घरात येऊ दिली नव्हती. पण आता हे प्रकरण कधीही घरात येऊ शकतं. आणि त्या सुषमाची, तिची काळजी वाटतेच ना. या सगळ्या प्रकरणात त्या बिचाऱ्या मुलीची काय चूक आहे? कोणीतरी तिच्याकडे बघायला हवं, लक्ष द्यायला हवं. काहीही झालं ना तरी तिच्याशी आपलं नातं आहे. ती आपल्या घराचा भाग आहे. भाऊजींनो, अहो म्हणजे त्या पोरीक काय तुम्ही आता घरात आणून ठेवणार आहात?
माधव हा? अरे खय जातोस तू? मी ते अरे वायस आंबोळे केले हत, खाऊन जायचा ना. आहे मी नंतर ते अरे एवढा कसला महत्वाचं काम? उपाशी पोटी जात असता. सरिता अगं आहे काय आहे? गो ह्यानं चाय तरी घेतल्यान काय? घेतला नाही. आई येतो मी. अरे खय इतक्या घाई घाई जातस? अगं मी अभिरामाला भेटायला चाललोय. अभिरामाक? अरे मग सांगायचं नाही काय? अगं खूप दिवस झाले त्याची भेटच झाली नाही ना. आमचे पत्रव्यवहार चालू असतात पण प्रत्यक्ष भेट नाही झाली. आणि तोही म्हणत असतो दादा भेटायला ये भेटायला ये. म्हटलं आता वेळच आहे तर येतो ना भेटून. अरे असंच जातलस काय? म्हणजे वाईस थांब. सरिता हाय सरी. कैशातून ते किटली हे बघ रस आहे ना किटलीत ना दे. हा आणि पोळी कशातून देशील? हा बाई तो डबा ना ह्याच्यातून ना आंबोळे दे. आहे किती धावपळ करशाल? तुम्ही बसा सर, मी भरतोय. अगो पण तुम्ही बसा म्हणते ते. येवा येवा सर. या माधवाचा ना असाच असता. आता भावाशिक भेटूक जातय तर आवशिक सांगायचा ना. मी काय जाऊक दिलं नसते काय? पण नाही, आता रिकाम्या हाताने चाललो होतो. थांबा हो आहे, माधव भाऊजी काय पळान जायत नाही. बसा तुम्ही शांत होय. हे बघा इले भाऊजीनू तुमका परत वाईट चाय देऊ काय? नाही नको. आहे भरतोय पोळ्यो. भर गो बाय भर. तुझं लाडको धीर राहणार माझ्यापेक्षा 2 पोळे जास्तच भरशील. आहे मी काय म्हणी होतं, आपण ना डबो नको देऊया, केळीच्या पानातून बांधून देऊया पोळ्यो. म्हणजे कसं 2 पोळ्यो जास्त राहतील. बघलस ना माधवा, मी काय सांगी होते. ही अशी असा तुझी भावज आहे, माका काय बघूचा लागणारच नाही. बरं ह्या बघ वैत्या पानातून दे. हा देवा. माधवा वैतरली पिशवी दे. ह्या बघ सोयीन घेऊन जा. बंदाक धर, हलवू नको. भुतूर रस असा आता सांडशील मग हे तुझं भाव फुकतलो असो. भाऊजीनू भावाशीक भेटूक जातास ना तर त्यांका सांगा पोटभर खावा, औषध दिलेले असत पोळ्यो. माझी मस्करी करतस काय? माझ्या अभिरामाक ना पोळी आणि रस आवडतं. लय दिवसांनी ते का घरचा खाऊक मिळतला. भाऊजीनू अहो पिशवी देवा. हो हो. आणि काय बोलतच बसणार असास? नाही मी निघतो. आहे काळजी करू नकोस, मी नीट सांभाळून नेईन. हा घेवा. नीट जा. हा अभिराम भाऊजी ना पोळ्यो खाऊन लय खुश होतले, उडे मारतले. तर आहे तुम्ही पण बसा, पोळ्यो देते तुमका. बरा लय नको. हा माझा भाऊ अरे काय जातास? मी ना हा. मी अभिरामला भेटायला चाललोय. हा अभिभाऊंका घेऊन येणारास? नाही घेऊन नाही येणार त्याला, फक्त भेटायला चाललोय. हा? माझा भाऊ मी पण येते तुमच्या वांगडा. अरे तू कस, अरे तुझी कामं आहेत ना, जा कामं करते जा. नाही झाली, सगळी कामं झाली, विसरलंय नाही. बर ठीक आहे, नंतर घेऊन जाईन. हा तुला. नको नंतर नको, आता यायचंय. अरे ते खूप लांब आहे. हा. लांब हा? मी पण येते लांब तुमच्या वांगडा. येतय माका ना अभिभाऊंका भेटूचा, त्यांच्या वांगडा खेळूचा. हा. अरे अरे ते खूप लांब आहे ना. हा, तिकडे चपलेशिवाय जाता येत नाही. हा? चप्पल बाई हा. ना चप्पल. मग मी काय करतो माहिती, आता जातो ना हा. तर तुझ्यासाठी नवीन चप्पल घेऊन येतो. मग आपण जाऊ. हा? तुला नेईन. हा? माझा भाऊ मी येते आता तुमच्या वांगडा. अरे असं काही नको तुमची नको. अरे थांब, हा? ये तू माझ्या वांगडाच ये.
आडवाय नको ये ना. माझा भाऊ नको नाही, चल. नको माझा भाऊ नको अरे, अभिराम. नको नको आता कसं येतो काम कर. ते वहिनी माधव भाऊ गेले अभिभाऊ का बेटा गेले माधव भाऊ गेले असा 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 करून सुषमा, अगं काय चाललंय तुझं हे? मला आता बरं वाटतंय ना. अगं पण जेवढं वाटायला पाहिजे तेवढं अजून नाही वाटलंय. एखाद दिवस तुला आराम करावाच लागेल ना. तो मी बोर्डिंग मध्ये जाऊन करेन. तिथे कोण लक्ष देणार आहे तुझ्याकडे? तिथे पाठवताना हा विचार केला नव्हतास ना. सुषमा, अगं केवढा राग आहे तुझ्या मनात. एवढी वाईट आहे का ग मी? मला शाळेत सोड. काय चाललंय तुझं हे सुषमा? मला बोर्डिंगला जायचं नाही राहायचं इथे. बरं बाबा, जा तू तिथेच जा, तिथेच कायमची राहा. आणि इथे ना मी माझं काहीतरी बरं वाईट करून घेते. तुला काही नाही होणार. अण्णा आहेत ना. सुषमा, मी माधव, ये ना, ये बस. मी बसायला आलेलो नाहीये. चहा? नाही, नको. माझा दादा, तू मला शाळेत सोडतोस? मला जायचं आहे. सुषमा, तुला म्हंटल ना मी हट्ट करायचं नाही म्हणून. जोपर्यंत तुला बरं वाटत नाही मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. माझा दादा, आता मला बरं वाटतंय. अरे वा 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 वा. मग तुला शाळेत जायचंय ना? हो, मला तिथेच राहायला आवडतं. वा वा वा. तुला माहितीये का, मला लहानपणी ना शाळेत जायचा खूप कंटाळा यायचा. तरी सुद्धा आई मला शाळेत पाठवणार असं कळलं ना की मी काहीतरी कारण काढायचो. माझं पोट दुखतंय, मला बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाही म्हटल्यावरती आई काळजीने मला सांगायची, अरे नको जाऊ शाळेत, हा घरीच थांब, बरं वाटलं की जा. मग मी काय घरी थांबायचो, मस्त धमाल करायचो, मस्ती करायचो, जम्मत गंमत. पण तुला खरंच बरं नाहीये ना? हा, तरीही मला शाळेत जायचंय. हे बघ, तुला मी सोडायला यायला हवं की नाही? हो मग माझं तू ऐकणार की नाही? हा, हो दादाचं ऐकतात ना? हो. हा, मग तुला थोडं बरं वाटायला लागलं ना का मग मी तुला शाळेत सोडायला येणार. हा, आणि मग शाळेत जाताना आपण खूप मजा करायची, खाऊ खायचा, हो की नाही? आणि जर का तू ऐकणार नसशील ना तर मग माधव दादा रागवणार, हो की नाही? तू सोडायला येणार असेल तर मी थांबते. हा. शाबास. माधव, बरं झालं तू समजवलंस हिला. कधी कधी आपल्याला समजत नाही ना ते या लहान मुलांना समजतं, कारण ती समजून घेतात. पण मोठ्या माणसानं जर समजून घ्यायचंच नसेल तर काय आणि किती समजवायचं, हो ना? सुषमा, जा बाळा, तू बाहेर जाऊन खेळ, तुला बरं वाटेल. मी नाही जाणार. अगं जा. हे बघ, खेळायला नाही जाणार तर तू बरी कशी होणार? हा, आणि बरी नाही झालीस तर शाळेत कशी जाणार? आणि मग शाळेत जाताना मजा मस्ती खाऊ आपण कसा खाणार, हो की नाही? मग जा. हेच सांगायचं होतं मला, तुम्हालाही. तिला माझं म्हणणं कळलंय, तुम्हालाही कळलं असेल. आणि पटलं असेल तर एक विनंती आहे, नका अशा वागू. कसलीही कमतरता पडणार नाही. मी सुषमाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करेन.
पण तुम्ही हे गाव सोडून जा.